नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मनाच्या मेजवानीमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक आणि चविष्ट रताळ्याचे कटलेट कसे बनवायचे ते शिकणार आहोत। हे कटलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील। चला तर मग पटकन सुरुवात करूया। रताळ्याची टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: टक्के शिजवलेली रताळी, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा चाट मसाला। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण सर्व रताळी घेऊ एका ताटात। आता ही रताळी मी फक्त 80% शिजवली आहेत। कुकरमध्ये फक्त 2 शिट्या काढून घ्या। जास्त शिजवले तर त्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल आणि तुम्ही फोकच्या साहाय्याने किंवा स्मॅशरच्या साहाय्याने तुम्ही बारीक करून घ्या। चला तर इथे आपण पाहू शकता सर्व रताळे स्मॅश करून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू, आधी कोथिंबीर टाकूया, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ। आता सर्व आपण हे एकजीव करून घेऊया। हे बघा, आता इथे छानपैकी सर्व एकजीव झाले। आता तुम्ही चांगले एकजीव झाले रताळ्याचा पूर्ण मसाला। आता आपण त्याच्या गोल गोल छोट्या छोट्या आकाराच्या टिक्क्या करून घेऊ। तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराच्या करू शकता। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर यूज करू शकता। या अशा प्रकारे टिक्क्या करून घ्यायच्या। आता ह्या आपल्या अशा प्रकारे सर्व टिक्क्या तयार करून झाल्या आहेत। ह्या बघा, हे आपल्या सर्व टिक्क्या आता तयार करून झाल्या। आता आपण त्या शॅलो फ्राय करून घेऊया। चला आता रताळ्याची टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेऊया। त्याच्यासाठी मी आधी पॅन गरम करायला ठेवलाय, तो चांगला गरम झालाय। आता आपण त्याच्यात तेल घालून घेऊ। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक एक टिक्की ठेवून द्या। इथ्यात आपण 5 ते 6 टिक्क्या ठेवल्या आहेत। त्या आता चांगल्या मंद आचेवर थोड्या खरपूस होऊ दे। एका साईडने खरपूस झाल्याच्या नंतर आपण त्या परतून घेऊ। चला आता एका साईडने छान खरपूस भाजले, त्या आता आपण सर्व टिक्क्या उलट्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथे आपल्या सर्व टिक्क्या शॅलो फ्राय करून झाल्यात, त्या आपण आता सर्व करूया।